तर मागील भागात म्हटल्याप्रमाणे 10 वाजता हल्ला करा असे तिकडून आदेश आले होते. तर आता हल्ला करण्यासाठी आपली पूर्ण फौज तयार होती. तर आता हल्ला करायला म्हणजेच एच अवरला फक्त 4 तासच शिल्लक होते. सिओनने त्यांचे आदेश सर्व कंपनी कमांडर, आपल्या तोफखान्याच्या आणि ब्रिगेडच्या तोफखान्याच्या प्रतिनिधींना दिले. त्यांच्या आदेशानुसार हल्ल्याची योजना अशी होती की प्रथम 9च्या सुमाराला श्याम चव्हाण एक प्लॅटून घेऊन शत्रूच्या नकळत दोघांच्या जागेमधील सखल भागात जाणार होते व ती जागा संरक्षित करणार होते. तर 9:30 वाजता शत्रूच्या जागेवर म्हणजेच येलो पिंपलवर तोफेचा भडीमार होणार होता व त्याचाच फायदा घेऊन आपली हल्ला करणारी फौज ट्राय जंक्शनमधून श्याम चव्हाण असलेल्या सखल जागेपर्यंत गपचूप येणार होती. तोपर्यंत शत्रूच्या जागेवर मॉर्टर बॉम्बही पडत राहणार होते. बरोबर 10च्या आसपास आपल्या हल्ला करणाऱ्या दोन्ही कंपन्या शत्रूवर चाल करून जाणार होत्या आणि या दोन्ही कंपन्यांनी आपापल्या नेमून दिलेल्या जागा घेतल्यावर तिसरी कंपनी पुढे जाऊन संरक्षणाची तयारी करणार होती. तर बरोबर 9 वाजता श्याम चव्हाण आपल्या 20 माणसांना घेऊन निघाले. तर आता अत्यंत सावधगिरीने आपले लोक त्या उतारावरून पुढे सरकू लागले. काही ठिकाणी झाडांच्या आडोशाने उभे राहून, तर कधी गुडघ्यावर व हातावर रांगत, तर कधी जमिनीवर सरपटत असे सगळे पुढे सरकत होते. आता थोडे पुढे सरकल्यावर चिनी शिपायांचा आवाज स्पष्टच ऐकू येऊ लागला. हळूहळू सर्वजण त्या सखल भागात येऊन पोचले. तेथे झाडे झुडपे थोडी जास्त होते. मध्ये थोडा सपाट भाग होता व नंतर पुन्हा चढण होती आणि या चढणीच्या वर येलो पिंपल होते. त्यानंतर श्याम चव्हाण यांनी त्या सखल भागात कोणी नाही याची खात्री करून घेतली. जमिनीत माइन्स सुरंग लावलेले नाहीत याचीही खात्री करून घेतली. त्यानंतर सर्व माणसांना एकमेकांपासून लांब पसरून दबा धरून बसा असा संकेत केला. तर त्यानंतर सर्वांना व्यवस्थित जागेवर नीट बसवून श्याम चव्हाण पुढच्या जागेचा अंदाज घेण्यासाठी थोडे पुढे सरकले. थोडं पुढे गेल्यावर एका झाडाच्या मागे आडोसा घेऊन त्यांनी सर्वीकडे अत्यंत काळजीपूर्वकपणे पाहिलं. श्याम चव्हाण यांना त्यावेळेस कोणीही दिसलं नाही आणि मागे बघितलं तर सुभेदार गोविंद सिंग त्यांच्या मागे एकटेच मागोमाग यायचा प्रयत्न करीत होते. सुभेदार गोविंद सिंग हे 45 वर्षाचे असावेत. श्याम चव्हाण यांच्यापेक्षा वडिलांच्या वयाचे होते, पण श्याम चव्हाण हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते. तर त्यांना मागे बघून श्याम चव्हाण घाबरले. चेहऱ्यावर रागाचे भाव आणून त्यांना तिथेच थांबा असे खुणावले. तर आता झाडामागून यायला श्याम चव्हाण परत मागे फिरले आणि पाहिलं की सुभेदार गोविंद सिंग पुन्हा उभे राहत होते. त्याच वेळेस चिन्यांच्या वरच्या कंपनीत आरडाओरड झाली व लगेच ऑटोमॅटिक रायफलींच्या 10-12 गोळ्या मारल्या गेल्या. श्याम चव्हाण यांनी अत्यंत काळजीने गोविंद सिंग यांच्याकडे पाहिलं. त्यांचा देह एका झाडीमागे कोसळताना दिसला. त्याच झाडीवर पुन्हा 10-12 गोळ्या मारल्या गेल्या. चिन्यांच्या कंपनीत आता मात्र बरीच धावपळ सुरू झाली. चव्हाण व आपली माणसे तिथेच थपकून राहिले. त्यानंतर चिनी शिपायांनी आपापले मोर्चे धरून समोरची जागा बघायला सुरुवात केली, पण सुदैवाने त्यांनी आपल्यापैकी कुणालाही पाहिलं नव्हतं. त्यानंतर चव्हाण यांनी घड्याळात बघितलं. त्यावेळेस 10 वाजण्याच्या एच अवरला अजून अर्धा तास होता. सिओननी वायरलेस सेटवर त्यांना तिथेच राहायला सांगितले. तर ठरलेल्या योजनेप्रमाणे येलो पिंपल वर मॉर्टर व तोफांचा मारा आता सुरू व्हायला पाहिजे होता, पण तोपर्यंत एकही गोळा आला नव्हता. मधूनच 1-2दा खाली दरीत गोळे फुटल्याचा आवाज आला. कदाचित या जागेवर मारलेले गोळे खाली दरीत जाऊन पडत असावेत. तर आता सिओननी हल्ला करणाऱ्या फौजेला लगेच पाठवायचा निर्णय घेतला व चव्हाण यांना हल्ला करायला येणाऱ्या कंपनींच्या हालचालींची चाहूल लागली, पण ती चिन्यांनाही लागली. आता आपले सैनिक पुढे येऊ लागले होते आणि चिन्यांचा गोळीबारही सुरू झाला, पण त्याला न जुमानता आपले लोक पटापट पुढे येऊ लागले. थोड्याच वेळात कालिका मैया की जय अशी रणगर्जना करून हल्ला सुरू झाला. आता चिन्यांचाही गोळीबार जोरात वाढला. त्यात पुन्हा आपल्या सैन्यावर हँड ग्रेनेड्सही पडू लागले होते. या सर्व वेळेपर्यंत आपल्या तोफेचा अजून एकही गोळा शत्रूच्या जागेवर पडलेला नव्हता व आता तो यायलाही नको होता, कारण आपलीच सेना तिथे पोहोचली होती. या चढाईत आता आपले काही जवान धारातीर्थी पडताना दिसले.
पण बाकीचे न घाबरता मुसंडी मारून जातच होते. चिन्यांचे उजव्या बाजूने सर्वात पुढचे 2-4 मोर्चे आपल्या फौजेने घेतले आता. पण डाव्या बाजूकडून मात्र मशीन गनच्या गोळ्या आपल्या हल्ल्याला रोखून ठेवत होत्या. या गडबडीत आपल्या प्लॅटूनचा एक लान्स नाईक देवीदत्त श्याम चव्हाण यांच्याकडे आला व म्हणाला, साहब हमको आगे जाने दो. त्याच्या डोळ्यात खून चढलेला दिसत होता. चव्हाण यांनी त्याला तिथेच त्यांच्याजवळ थांबायला सांगितले. पण तो पुन्हा त्यांच्याजवळ आला व म्हणाला, साहब मुझे आगे जाना ही है. पण त्यांनी चव्हाण यांनी परत त्याला थोपवून धरले व तिथेच बसायला सांगितले. पण तो परत तिसऱ्यांदा चव्हाण यांच्याकडे आला व गयावया करून म्हणाला, साहब मरने से पहले 2-4 चीनी को मारना है, मैं आगे जाऊंगा. चव्हाण यांनी त्याचा जोश पाहून म्हटले, जा. तर लगेच देवीदत्त पुढच्या गर्दीत दिसेनासा झाला. श्याम चव्हाण हेही लगेच गर्दीत पुढे सरकले. चव्हाण हे पुढे गेल्यावर लान्स नाईक देवीदत्त त्यांना उजव्या बाजूला दिसला. चव्हाण मग झाडांचा आडोसा घेत घेत डाव्या बगलेकडे पुढे जाऊ लागले. या मधल्या वेळात त्यांच्या रोखाने 5-6 वेळा गोळ्या आल्या, पण त्या लागल्या नाहीत. थोडे पुढे गेल्यावर आपल्या हल्ल्याला रोखून धरणाऱ्या त्या मशीन गनचा आवाज चव्हाण यांना जवळच ऐकू येऊ लागला. त्यानंतर चव्हाण यांनी एक मोठं झाड निवडलं व त्याच्या आडोशासाठी सरपटत जाऊ लागले आणि त्या दिशेला चिन्यांचा गोळीबार येत नव्हता. चव्हाण हे पटकन त्या मोठ्या झाडामागे गेले व त्याच्या आडोशाने मशीन गनच्या जागेचा शोध घेऊ लागले. परंतु ती मशीन गन कुठेतरी खंदकात होती, त्यामुळे तिच्यातून येणारा धूर दिसत नव्हता. मात्र ती एका टणक गुंतवळीच्या मागे असावी अशी चव्हाण यांना शंका आली. ते अगदी लक्ष देऊन ती जागा शोधू लागले. हीच तर ती जागा नसेल ना, असे त्यांना वाटू लागले. त्याच वेळेस एक चिनी शिपाई सरपटत त्या झुडपाकडे येताना त्यांना दिसला. तो खाकी गणवेशात होता. चव्हाण यांनी नेम धरून त्या चिनी सैनिकावर एक चाप ओढला. तो चिनी शिपाई थोडासा हल्ल्यासारखा वाटला व पुढे कोसळला आणि झालं. त्या गोळीचा आवाज ऐकून चव्हाण ज्या झाडाच्या मागे होते त्यावर बेसुमार गोळीबार सुरू झाला. तो गोळीबार पूर्ण झाडावर होत असल्यामुळे त्या झाडाच्या पूर्ण फांद्याच्या फांद्या चव्हाण यांच्या तोंडावर खांद्यावर पडू लागल्या. त्यानंतर चव्हाण त्या झाडामागे व्यवस्थित लपले. त्यांच्यावर येणाऱ्या काही गोळ्या जमिनीत लागत होत्या व माती उडत होती. या झाडावर होणारा गोळीबार इतरांच्याही नजरेत आला. चव्हाण यांच्या उजव्या बाजूला असलेल्या काही लोकांचे आवाजही त्यांना ऐकू येऊ लागले. ते म्हणत होते, चव्हाण साहब मर गया, उनकी बॉडी निकालो. पण चव्हाण हे त्यांना मेरे पास मत आओ असे ओरडून सांगत होते. पण लढाईच्या त्या आवाजात त्यांना ऐकू जात नसावे. थोड्याच वेळात चव्हाण यांच्या उजव्या बाजूने सरपटण्याचा आवाज येऊ लागला. ते चेहरा न हलवता त्यांनी डोळ्याच्या उजव्याकडेनेच पाहिलं तर आपलेच कुणीतरी दोघे त्यांच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. चव्हाण हे काही बोलायच्या आत मशीन गनचा आवाज आला. त्या 10-12 गोळ्यांच्या एकाच फैरीत ते दोघेही जण धपकन कोसळले. त्यांना पाहत असतानाच एक गोळी चव्हाण यांच्या हेल्मेटच्या कडेला फाडून गेली. त्यानंतर चव्हाण यांनी बंदूक धरलेला त्यांचा उजवा हात झाडाबाहेर काढला तर लगेच त्यांच्या हातावर काही गोळ्या मारल्या गेल्या, पण त्या सर्व जमिनीत लागल्या. मग त्यांनी त्यांचा हात तसाच मेल्यागत तसाच निश्चल ठेवला, कारण कुठल्याही वेळी त्यांच्या हातावर अजून गोळ्या मारल्या गेल्या असत्या. त्यानंतर त्यांनी त्या जागेतून निघण्यासाठी जोखीम घेतली. त्यांनी स्वतःचं शरीर तसंच उतरणीवर टाकून दिलं. ते गडबडत खाली आले आणि त्या झाडामागून सही सलामत निसटले. या मधल्या वेळात चव्हाण असलेल्या डाव्या बाजूकडील कंपनीनेही चिन्यांचे पुढचे मोर्चे घेतले होते. चव्हाण यांचा जोर पाहून चिन्यांनीही मशीन गनची ती जागा सोडली होती. चिनी जागा बदलून गोळ्या मारत होते. याचा अर्थ त्यांचे मोर्चे लांबच्या लांब खड्डा करून कम्युनिकेशन ट्रेंच जोडलेले होते. थोड्या वेळाने दोघांचेही गोळीबार कमी झाले होते. 14 नोव्हेंबरचे दुपारचे 3 वाजत आले होते. आपल्या गोळ्या संपत आल्यामुळे सर्वजण रसद यायची वाट पाहत होते. अधूनमधून गोळीबार होतच होता. आता अंधार पडायला लागले होते आणि जर का अंधाराचा फायदा घेऊन चिन्यांनी जर का आपल्यावर हल्ला केला असता तर आपल्या सैनिकांना ती जागा पकडून ठेवणं फार कठीण गेलं असतं. तर आता सर्वजण पुढच्या हुकुमाची वाट पाहू लागले.